श्री शक्ती तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्ट, जय भवानी रोड आणि योग दर्शन योग केंद्र सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था यांच्या वतीनं योगगुरू बाळासाहेब मोकळ यांचे वडील स्वर्गवासी धोंडीराम भीमाजी मोकळ यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त आणि रथ सप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधून दिनांक 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी सकाळी 5:45 ते 7 पर्यंत श्री शक्ती योग साधना शिबिराचं आयोजन केलंय। आज या शिबिराचं उद्घाटन झालंय। उद्घाटन प्रसंगी पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते मधुकरजी कड साहेब तसेच तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्टचे संचालक किशोर जाचक, संचालक सुभाष पाटोळे, माजी सैनिक सुखदेव मोकळ, कदम काका उपस्थित होते। या शिबिरामध्ये रोज वेगवेगळे आसन, प्राणायाम, मुद्रा शिकवल्या जाणार आहेत। त्याचबरोबर विविध व्याधींवर प्रक्रिया उपयुक्त ठरू शकतात याचं मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष उपस्थित योग साधनांकडून त्या करून घेतल्या जाणार आहेत। यावेळी या शिबिराला सुरुवात होऊन योग दर्शन योग केंद्राचे संचालक योगगुरू विश्व विक्रमवीर बाळासाहेब मोकळ यांनी उपस्थित साधकांना सूर्यनमस्काराचं महत्त्व सांगून मंत्रांचा अर्थ आणि प्रत्यक्ष सूर्यनमस्कार करून घेतले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरजी कड यांनी योगाभ्यास समाजासाठी किती उपयुक्त आहे आणि तो सर्वांनी करावा याविषयी उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले। आज 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी असे 8 दिवस हे शिबिर होणार असून या शिबिराचा योग साधकांनी लाभ घ्यावा असं आवाहन योगगुरू बाळासाहेब मोकळ यांनी केले। श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्ट, जय भवानी रोड, नाशिक रोड व योग दर्शन योग केंद्र सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी सकाळी 5:45 ते 7 पर्यंत मोफत असं योग शिबिराचं आयोजन ठिकाणी केलेलं आहे। माझे वडील श्री धोंडीराम भीमाजी मोकळ यांचं पुण्यस्मरण या अनुषंगाने शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आजचा दुग्ध शर्कर योग असं म्हणता येईल का आजची रथ सप्तमी जागतिक सूर्यनमस्कार ठिकाणी साजरा केला जातो। या अनुषंगाने शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे। या 8 दिवसीय शिबिरामध्ये आपणास योगातील अनेक प्रक्रिया जसं आसन असेल, प्राणायाम असेल, बंध, मुद्रा यांची माहिती आपण करून दिली जाणार आहे। आज आपण समाजामध्ये बघतो की अनेक व्याधी विकार वाढत चाललेले आहे। या व्याधी विकारापासून जर मुक्ती मिळवायची असेल, शरीर स्वास्थ्य आणि मन स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर योगातील अनेक प्रक्रिया आपल्याला उपयुक्त होऊ शकतात। मग या प्रक्रियांची माहिती आणि ते प्रत्यक्ष अनेक साधकांकडून आपण करून घेतल्या जाणार आहे, जेणेकरून आपलं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहून आपलं मन स्वास्थ्य चांगलं योग्य प्रकार नक्कीच उपयुक्त पडणार आहे। आपले मला तमाम नाशिककरांना विनंती की या शिबिराचा आपण सर्वांनी या ठिकाणी फायदा घ्यावा। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तुळजाभवानी मंदिराचे सर्व ट्रस्ट तसेच योगदर्शन व योग केंद्राचे सर्व शिक्षक धनंजय शेटे, सुधीर कुलकर्णी, रोहिणी थोरात, गायत्री मोकळ, दीपाली कोठुळे, लोकेश सोनी, ज्ञानेश्वर राऊत, विजयलक्ष्मी राऊत, शीतल सोनटक्के, शिल्पा भाऊसार, मेघा बोडके, माधुरी निकम, नलिनी कड हे सर्व योग शिक्षक प्रयत्न करत आहेत। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अश्विनी पुरी, नाशिक।